काय अगं तुझ्या काय बांध शेंगा फिंगा लावले होते म्हणून बसली ते डम्पिंग मध्ये तुडती आणि खाती ती बिचारा चाललंय ते थांबवलंय. पंक्चर झालंय टायर घराच्या मागे त्यांच्या खाऊ दे सांगा खाती तुमच्या पोटात दुखतंय अगं कशाला लोकांची टायर तुला खाती पाय पंक्चर करायला लागली. पंक्चर झालंय इथं लागलं घरा मागं खाऊ दे ती पंक्चर काढून चारवाले सांगायचं तुम्हाला प्रॉब्लेम आहे का काय तुमचं काय जातंय का खाली उतर पहिले. नसती उतर अगं येड्यागत काय करायला लागली. काय केलं येड्यागत सांगत कधी मिळालं कोण म्हणतं का येड्यागत सांगत खाली येड्यागत म्हणते ती काय ती नवरा बायको दिवसभर तिथं उपसून कटोळी बांधून घरला घेऊन चालली तू आई तिथं बसून तुमचं खायची काय काय. अवसान चाललं का काय अवसान दिवसान चाललंय का अवसान जाऊ दे नाही काय होईल तू खाली उतर पहिले तू. अवसान सांगा जा मी तुम्हाला पुढे नाही तुम्ही मला बोलायचा विषय संपला मी पुढे तुला सांगतो उगं परत लोक नाव मला ठेवते ती गाडी ट्रॅक्टर तुझ्या घरामागे लावला की तुझी बायको चढून ढाळक तुडती शेंगा खाती ती कधी अजून शाळेत मी नेऊन टाकते. अरे काय लोकांचं आहे आपल्या बाजून आहे. खाऊ द्या बालाजी नसाय सगळं आई पांढरी खाती म्हणून मी आपण खाल्लं लोक रानात येऊ देत नाही ते आणि मी आपण खाल्ला काय खाल्ला सांगा भुईमुगाच्या खाऊ नको म्हणून सांगतोय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ए सुशिक्षित बेकार हा मला लय अडचण आहे माणसं मला बोलते ती असं तुला बोलत नाही ती तू पहिली खाली उतर नाही वडून खाली पाडीन. एवढा कटोळी घेऊ द्या लोकांची तर राहू दे तू उतर खाली पहिली. नाही तर एवढा कटोळी एवढं आणि तेवढं मी आता वाजवीन कांचोली तू उतर पहिली खाली तू तुम्हाला मी बोलली का किती जायचं तू त्यातनं खाली उतर बाकीच मला काही बोलायचं लोकांचे त्यांच्या लेकरा बाळाला घेऊन मलाच म्हणता तुझा आणि माझा संबंध नाही कोण आहे तुम्ही मी ओळखत नाही तुम्हाला आला इथे सांगा काय देते मला नाही नसू दे नसला तर संबंध कोण आहे तुम्ही काय आज कोण तू नाही ना मला मला ओळखत. काय म्हणला घरात बाहेर निघ बोलू हा. नको मग खाऊ दे की सांगा तुम्हाला काय दिवसाय तुम्हाला काय प्रॉब्लेम आता नाव ठेवायला लागली लोक आता लाज वाटते तुम्हाला सारखं घरातनं बाहेर निघ की मला भुका लागली सांगा खाऊ द्या एक टप्पार का देऊ का मागं जाऊन खाती का तुम्हाला काय अडचण आहे का मी बोलली हवं तुम्हाला एक शब्द तर मला बोलू नका म्हणते ना मी तुम्हाला तुझं काय मी तुझं बिघडलंय का त्यानं ध्यान ठेवायला सांगितलंय कुणाला खाऊ दे नको. तू जर माझ्याच घरातली माणसं ही खात असली तर मी काय म्हणून याला ध्यान ठेवायचं. उद्या काय झालं की ती म्हणणार नाही ती का अरे तुला ध्यान ठेवायला सांगितलं आम्ही गावातनं जाऊन येतो आणि तुझ्या घरच्यांनी जी आली मी नेलं शेंगा बी तोडून खाल्ली हा मला काय करायचं तुम्हाला म्हणणार मी करतो पुढे सांगलेलं कळत नाही का तुम्हाला काय मी बोलली का आडवा तिडू मी एक शब्द अजिबात काय मला सांगा काय जायचं इकडे बस रगीलपणा करताल का रजपाला नाही करत तुला सांगितलं असतं का लोकांच्या आणखी एक वरच्या बोकड्याच्या बसती गप्पी रगीलपणा करणार का पण? आणि मला मी सांगा रगीलपणा करणार का ते का मग रोज चोऱ्या करणार आहे हा आता तुझ्या बाबा तुला हे शिकवलंय का मग तुम्हाला तयार आणण्यासाठी मला काय तर करावं लागणार आहे हा काय करायची गरज नाही काय गरज नाही म्हणजे ट्रॅक्टर जाऊ दे म्हणून सांगतो आता त्याला तू इथं का बस बघू ट्रॅक्टर हलतो का सांगा तुम्ही ट्रॅक्टर हलतो का मला बघायला जाऊ दे बालाजी थांबा मला एक उठून घेऊ जाऊ दे तुम्हाला थांबा म्हणलेलं ऐकायचं त्याला जाऊ दे लोकांच्या ट्रॅक्टर मधलं बसवून घेतली काय ट्रॅक्टर घेतली चालला या मी हे सांगितलं गेला दाखव आता अंदाज काय घेतलं लोकांचं दाखवलं करते काय चाललं मग प्रेमानं त्याला खायच्या झाडं दिलं काय तुम्ही लागलं त्याची कटूनच वाढायला हा एवढं कम टाकायला काय नाही काय कोण लागलं म्हणून तुला कोण खात नाही करू नको काय केलं नाही येड्यागत तुम्ही करताय त्याला काय करायचं तुम्ही टाकायची म्हणजे तुम्ही करताय येड्या मी त्याला काय करायचं काय करायचं काय करायचं अगं तूच पहिली येड्यागत करते तू लोकांचा काढलंय तुला कळलं ना काय घरात कुठल्याही घरात लोकांच्या खावं नाव काय खायला सगळं नाही तुला एकदा झालं दोनदा झालं सारखं तीच तुझं हा काय सारखं तीस तुझं काय लावलंय कसं हा देवान तुला काय आकती दिली खायची नसेल खाऊ दे मी का चोरायला लागली होती का मला चुरटी म्हणताय आ लोक बांधायकडे उभा राहू देत नाही ती मावत चार डाळा खाल्लं मा शेतकरी अरे बिगा बिघडलाय का लोक बांधायकडे उभा राहू देत नाही ती आणि पासा खाल्ल्या तुझ्या बाळाला लावलं होतं काय आणून एवढं वरडायला काय झालंय
गोडीत सांगून पहिलं सुधारायचं जरा लक्ष न घे की डोक्या पिक्या पडली काय हा डोक्यावर पडली मी तुम्हाला काय सारखं म्हणायचं? 4-5 खाऊ दे खायचे नस आहे खायचे नस जागे आणजा एकातून खा तुम्हाला काय झालं तुम्हाला काय टेन्शन आहे का तुम्हाला कोण काय म्हणणार आहे घालीन पुढची डोक्यात कोण काय म्हणणार आहे तुला शेजार धर्माला नीट राहायचं कळतं का काय करायचं शेजार हा? धर्म? शेजार काय धर्म करायचं तुमचा शेजार शेजार धर्म? नाही, शेजार धर्म. ती खाल्लेलं कशा काय खावं लोकांच कशाला ती स्वतः काय येईल की म्हणत नाही नाही, खावं तुम्ही काय एवढं बीपीच्या देठापासून वर्गाला लागलाय ती काय म्हणत नाही ती आ? लई परते टायमाला तुझं ऐकून घ्यायचंय परते टायमाला अरे देवा, घरात मी देवा. भांडणं तशी राती मासा आणला तसा धिंगाणा आता खायला तुला काय धाव पिवळ लागलं होतं काय खाई गेलतीस हा ढवळ हा लागली आणजा की का खा काय दुसरीकडले शेंगा संपले ते काय का बाजारात गाभडलाय बाजार भेटत नाही त्या काय एवढं काढू लागली एवढं माझं आणि त्यांचं पटत नाही म्हणल्यावर तू तिथं खाया कशा बाई गेली आ, मुद्दाम जाणार मग आता मी आता गावलं की मुद्दा मला आता मी म्हणलं असं का करताय आता कळलं की आता मुद्दाम जाणार शेंगा आणणार खाणार पोरासनी पण येणार काय वागाय ती वागाय अजून तरी म्हणलं एवढा का टाकताय त्याच्या मागचं कारण कुठं माहित आहे मला आता कळलं की कारण काय आहे नेमकं ती आता कळलं की मला पण कारण तुमचं वय असं आहे वय डोळ्याला मोठं करायला तर फारसं डोळा करायचं बटाट्याला डोळा करून बायकडे बघायचं नाही काय तुला एका झुनोट्यात नीट करीन दुसरा बी लागू देईल नाही होय हा धनुट्यात नीट करणार तुम्ही आणि मला. जर तिथं गेली ना तर माघारी येत नाही तिथंच खायचं आणि तिथंच बसायचं ए, जावा. ए जावा तू आणि घेऊन तसलं बोलायला नाही मला आवाज करायला नाही कशी काय म्हणली हा एका झनुट्यात दात सगळं पाडून ठेवीन निघ बाहेर तू आणि मीठ लागलंय टेमड्यानं बोलायला